21st सेंचुरीचं व्यस्त जीवन, जबाबदाऱ्यांचं ओझं आणि अपेक्षांचा डोंगर टोलावत जीवनाच्या कॅनव्हासवर कुठेतरी स्वप्नांची रंगगोटी करणारे आम्ही 3 मित्र. या कॉम्प्लेक्स लाईफमधून आता मनाच्या आवाजाचं ऐकून 4 दिवस स्वतःसाठी स्पेंड करायचं ठरवलं. हे आमचे मित्र जे आम्हाला पुणे स्टेशनला सोडायला आलेले आहेत आमच्या रत्नागिरी ट्रिपसाठी. आणि रिकामचोट चालले फिरायला. आम्ही 3 रिकामचोट फिरायला जातोय. खूप साऱ्या दिवसांच्या अडचणींनंतर आणि प्रतीक्षेनंतर आज हा उधारीचे पैसे दिवस उजाडला. लोन घेऊन आम्ही फिरायला जातोय. माणसाची खाजून आली सध्या. ट्रिपचे ऑर्गनायझर. मित्रांनो, आमची ट्रेन यायला जवळपास 15 मिनटं बाकी आहे आणि लई दिवसांनंतर माझ्या अथक प्रयत्नांनंतर हे एक जनावर आणि हे माझं येडं अजून काहीतरी ट्रिपला आम्ही निघालो आहे आता. बॉईज ट्रिप ते एक मूवी पाहिलेली जिंदगीला मिलेगी दोबारा, त्या टाईपचं एक 3 ट्रिप तरी व्हायलाच पाहिजे. त्यातली ही पहिली तरी धरू शकतो आपण. विषय असा झाला आता, जेव्हा आम्ही येत होतो हे बघा, माझी चप्पल जी आहे ना प्लॅटफॉर्मवर पडली. सुरुवात तिथनंच झाली ना. सांगायची गोष्ट अशी की जेव्हा मी प्लॅटफॉर्म नंबर 4ला बसलो, आता होते मित्र याची, त्यांना होता गेम ऑफ थ्रॉन्समध्ये इंटरेस्ट आणि मी पण पाहिली ती सिरीज. तर मग आता नेमकं आमची चर्चासत्र रंगला आणि आमची गाडी आली प्लॅटफॉर्म नंबर किती रे पहिले, एक वर. आम्ही 1ला गेलो. ह्या मनुष्य एवढा पॅनिक झालेला होता. तरी त्यानंतर एका बिहारीने आम्हाला सांगितलं की ती गाडी लागणार प्लॅटफॉर्म क्रमांक 6ला. मग तिकडून त्यानंतर परत एकदम स्टॅमिना जोडून मी प्लॅटफॉर्म क्रमांक 6पर्यंत गेलो. हा भावी पोलीस एकदम हॅ करत येत होता तिकडून. पण त्या 6 नंबर प्लॅटफॉर्मवर पोहोचल्यानंतर पण आम्हाला कळालं की ती गाडी आमची नाही आहे, म्हणजे तिथं गाडी आमची नाही आहे. आता नेमकं गाडी सुटल्यासारखा फील यायला लागला. सगळ्या कपाळात गेलं की आता झाली ट्रिप सुरुवात होणार नाही, तर आता पुढे तरी कसं जायचं. तर नंतर नेमकं काय रे आपण कुठून पाहिलं, हां परत बोर्डवर असं ते असते ना बोर्ड, तिथे एकदम मोठा फ्लॅश आला आणि आमचं प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर आलं. आणि ह्या भाऊने पण सांगितलं की गाडी 10 मिनटं लेट आहे. तर आम्ही जेवढी एनर्जी होती तेवढी एनर्जी मी प्लॅटफॉर्म क्रमांक 1ला पोहोचलो आणि जसं तसं करून गाडी पकडली. गाडी पकडता माझी चप्पल पण गेली आणि आता आम्ही उतरलो ठाण्याला. आता हां, तर मजेची गोष्ट अशी की आमच्यातला जो एक कार्यकर्ता आहे कृष्णा दादा, त्याला अजून माहितीच नाही आम्ही कुठे चालले. नेमकं त्याला सांगितलं की आपण चाललो आहे गुजरातला सोमनाथ फिरायला आणि निघालो नेमकं रत्नागिरी कोकण फिरायला. त्या भाऊला अजूनपर्यंत कन्फ्युजन आहे की नेमकं चाललो आहे तरी कुठं. कोकणचं कॅन्सल केलं आहे त्याला आधी असं सांगितलं की कारण तिकडे पाऊस पडतो, पण आम्ही चाललो आहे कोकणलाच. आता बघूया आपण त्याचं काय म्हणणं आहे पुढं. जरा पुढचा प्लॅन सांगतो का आपला? नको, तुमचा प्लॅन मला समजला. जाऊ दे. रत्नागिरी जातोय आपण, रेल वाटते आपण सोमेश्वर जातोय. सोमेश्वर नाही ते सोमनाथ येते. सोमनाथ. हा क्लिअर. मी रत्नागिरी पहिल्यापासून जातो. खरं काय आपण चाललोय रत्नागिरी. समजलं मला ते. राहू दे. समजलं तुला नाही मग एवढं दुःख माझं बोलतो समजणार नाही. कसा हुशार काल पण सांगतो. साधारणतः 6 वाजता आम्ही मावळ शताब्दी एक्सप्रेसने आता रत्नागिरीकडे निघालो आहे.
आणि इतकं मनमोहक दृश्य आहे ना, म्हणजे ॲब्सोल्युटली आले पाहिजे, गरीब लोक आहे आले पाहिजे. हां, तर आम्ही तर मित्रांनो जस्ट आता रत्नागिरीला आम्ही काय ते उतरलेलो आहे. आता ही आमची ट्रेन आहे, काय ते माओ शताब्दी जनशताब्दी एक्सप्रेस. लय भारी ट्रेन होती. खरं आमच्या दादांना कंप्लेंट करू वाटत होतं. 15ची बॉटल ती 20ला देत होते, 15च्या ओव्हरचार्ज प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी ओव्हरचार्ज केलेलं आहे. आणि आम्ही कंप्लेंट करणार होतो, बट मग कसं होतं, आम्ही म्हणजे ट्रिप होता आणि ते एन्जॉयमेंटमध्ये एन्जॉयमेंट वगैरे नको, त्याच्यामुळे आम्ही एक्स्ट्रा भाऊंच्या अंगात ते थोडासा किडा असतो ज्या टायमाला. पण ठीक आहे, ह्या वेळेस आवर्ती घेतली आणि आता आम्ही निघालोय. खरं रेल्वे स्टेशनच्या बाहेर जायचा रस्ताच सापडत नाही आम्हाला. आता त्या साईडला जाऊ की ह्या साईडला जाऊ तेच कन्फ्युजन. आता आम्ही कोकणमध्ये आलेलो होतो, खूप साऱ्या खाली कॅसेट घेऊन, आणि कोणत्या मेमरीज अनुभव त्यात येणार होते काहीच माहिती नव्हतं. पण येथे बनणार नक्की मात्र होत्या आमच्या अविस्मरणीय कोकणी आठवणी, ज्या कायम आमच्या मनात गुंतून राहणार होत्या. और अब हम आगे जो सब कुछ करने वाले थे उसका वर्णन किसी महान आदमी ने इस प्रकार किया था कि यही दिन याद आएंगे ऐसा बोलकर सब प्रकार के कर्मकांड कर लेने चाहिए. और वो महान आदमी था हमारा ऑर्गेनाइजर गौरे. येथून आता आम्ही आमच्या होमस्टेकडे जात होतो आणि खूप असं मनमोहक असं तिथलं दृश्य, काय झाडी, काय डोंगर, काय समुद्र. हा समुद्र तर आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. आता इथून खूप साऱ्या आठवणी आम्ही आमच्यासोबत घेऊन जाणार होतो. समुद्राच्या त्या उसळणाऱ्या लाटा, आम्ही 3 मित्र समुद्राकाठी बसलेलो आणि खूप साऱ्या आठवणी. मित्रांनो आम्ही आता नेमकं आमच्या लॉजला आलेले. मधला जो आमचा आवरण्याचा टप्पा होता तो स्किप जरा केला आम्ही ब्लॉगमध्ये, कारण लई घाई झालेली होती. हे बघा आमचे ताट वगैरे सगळे रेडी झालेले. तुम्हाला दाखवतो, इतकी सुंदर थाळी आहे ना. नेमकं काहीतरी आहे बरं का, सगळं सोलकढी वगैरे 160 रुपयाला एकदम मजेशीर थाळी आहे. आम्हाला तर भूक लागली मित्रांनो, तुम्ही पण जेवा, आम्ही पण जेवतो, भेटूया नंतर. आता आमच्या होमस्टेपासून फक्त 200 मीटर दूर गणपतीपुळे मंदिर. हे महाकाय असं द्वार मध्ये प्रवेश केला तर अप्रतिम मंदिराच्या बाजूला दिसणारं सागरी लाटांचं दृश्य. आणि ठरवल्याप्रमाणे आम्ही जेवणानंतर थोडा वेळ आराम केला आणि निघालो गणरायांच्या दर्शनासाठी. रांग तेवढी काही नाही आहे इथं, नाही मध्ये अलाउड नसणार आय गेस. दर्शन आमचे झालेले आहेत मित्रांनो, आणि तुम्हाला सांगू नाही शकत एवढं भारी वाटतं ना. आणि उद्याचं नेमकं आम्ही काय केलं, अभिषेक बुक केलं. अभिषेक काय केलं आपण, आमच्या या अभिषेक. उद्या दसऱ्याच्या निमित्तानं बाप्पाने जणू आम्हाला बोलूनच घेतलंय तिथं शुभकार्य काहीतरी होण्यासाठी. आणि बाप्पाला म्हणजे इथे गणपतीला नाही का नवसाचा गणपती म्हणतात. आता प्रत्येकाच्या मनात काय नाव असतं ते बाप्पालाच माहिती. आणि कंप्लीट झाल्यानंतर नक्की या ठिकाणी परत येणार म्हणजे येणार. तर मित्रांनो आता आवरून झालेले, दुसऱ्या दिवशीची पहाट उजाडलेली आहे. मुद्दा असा की आता आम्ही निघालो आहे गणपती बाप्पाच्या अभिषेकासाठी.
जिथं आम्हाला बोलवलं होतं 7 वाजता. आजचा शुभ मुहूर्त आहे दसरा. ज्या दिवशी एवढं शुभ मुहूर्त असणार आहे त्या दिवशी आम्ही तिथं गणपती बाप्पाचा अभिषेक आम्ही आज करणार आहोत. अरे बाबा आमचं एक प्राणी राहिले. हा तर आमचा तिसरा प्राणी आलेला आहे इथं आणि त्यांचीच काहीतरी प्राणी आहे ना रे. हा तो नाही ते दाखवलं. हा तर आता आम्ही जातोय अभिषेकाला, जो की आता आम्हाला बोलवलं होतं ॲक्च्युली 7 वाजता. आम्ही जातोय किती रे 7:30 ना 7:30 वाजता. लेट जाऊन पण आम्हाला आता तिकडे VIP एंट्री भेटायची आम्ही अपेक्षा करतोय. बघू काय होते. आम्हाला लाभली कुत्र्यांची साथ. मामा कृष्ण आहे का? कृष्ण दिस पण फॉर्म गौरी आहे. तुम्ही बघू शकता. आजचा आमचा प्लॅन असा आहे की आम्ही आता आधी हे अभिषेक वगैरे करणार, त्यानंतर जरा रूमला जाणार, म्हणजे आता बीचवर पण जाणार ना, त्यानंतर मग सगळं खेळून वगैरे जरा रूमवर जाणार, आवरणार, नाश्ता वगैरे करणार, बाईक वगैरे रेंट करून शिवगडच्या दिशेने जे स्पॉट आमचे होणार ते सगळे कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न. ट्रॅडिशनल जे आपले अभिषेकाचे वस्त्र आहेत ते परिधान करायचे. 2000 years later. जवळजवळ सगळ्यांचे आता वस्त्र परिधान झालेले आहेत आणि एक्सायटेड अबाउट इट. जातो आता अभिषेकाला. काय चालू यायचं. आता नुकताच आमचा अभिषेक पार पडला आणि अभिषेकानंतर आता आमची जी अपूर्ण ट्रिप होती ती अशी पूर्ण आम्हाला वाटते आणि खूप मनाला असं शांती देणारा तो अभिषेक होता. आता आम्ही सागराचं जे काही दृश्य आहे त्याचा मनसोक्त आनंद घेऊ आणि त्याच्यानंतर आम्ही काही आमच्या परिजनांसाठी शॉपिंग करू आणि पुढे बीचचा आनंद लुटू. मित्रांनी ज्याने त्याने आपली शॉपिंग केलेली आहे, म्हणजे गिफ्ट्स घेतलेले आहेत आपल्या परिवारासाठी. हां, परिवारासाठी गिफ्ट्स घेतलेले आहेत. गौरवने पण त्याच्या परिजनांसाठी गिफ्ट घेतलेले. आय मीन माय फॅमिली. परिजन कमी आहेत थोडे. बेटर माणूस आहे भाई, सगळ्यात चुकी माणूस आहे. मित्रांनो, बीचवर जे फिरणं आहे ना ते म्हणजे तुम्हाला काय सांगू, असं फिरणं म्हणजे एकदम फिरणं येते डायरेक्ट. आणि मी जे बघतोय ना, आम्ही आल्यानंतर लाटा सुद्धा एक उत्साह वाहत आहे. जाऊ द्या, माफ करा, त्याच्याकडून मी माफी मागतो. या लाटा बघून मला नाही का तो एक मीम आठवला. आणि ह्या लाटा बघा, आणि ह्या लाटा लिंगणोच्या किनारी समुद्र खवळले आहे आणि ह्या लाटा बघा, आणि ह्या लाटा आली माझ्या त्या आईचा घोडा आहे या लाटांच्या. मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी की फैनी पिला, मच की मस्ती को बोल चखने में काजू खिला, हर कसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला. बाई को दिलाती बाई को फेरीची हाई को वाली मजा, बाई को संगीत जाई को फिकर को छोड़ को लिकर मिला. बाई को दिलाती फेरीची हाई को वाली मजा, बाई को संगीत जाई को फिकर को छोड़ को लिकर मिला. नाश्ता आलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. ते पोहे बघायला इतके सुंदर आहेत की आता खायला पाणी येते तोंडाला असं. जय बाबा. आता आम्ही आवरून निघालोय शिवगडकडे. बाईक रेंट केली आहे, बाईक येणार आहे ॲक्च्युली आता. सो बाईकवाले पण चांगले होते, वक्रतुंड बाईक्स म्हणून आहे. स्कूटी केली आम्ही रेंटवर. सो ते स्कूटी घेऊन आमच्या होमस्टेच्या खाली येणार आहेत. तर इथनं आम्ही जो कोस्टल एरियाची रोड ट्रिप आहे ना ती तुम्हाला पूर्णच दाखवू. मित्रांनो, आता रेंटवर बाईक्स करून आम्ही निघालो आहे जयगडच्या दिशेने. आधी मी त्यांना शिवगड सांगितलं, त्यांनी मला करेक्ट केलं आणि जयगड केलं. आता जयगडच्या दिशेने आम्ही निघालो आहे. आधी पेट्रोल टाकतो, पेट्रोल टाकल्यानंतर कोस्टल एरिया आहे, असला भारी व्ह्यू आहे मित्रांनो, तुम्हाला जाता दिसेनच. आणि हे आमची गँग, आमचा न्यूट्रल व्यक्ती
मित्रांनो आता आम्ही आले कवी केशवस्तुती स्मारक जवळ आणि ह्या स्पॉटचं विशिष्ट म्हणजे आमचे जे मानकरी आहेत साहित्य संग्रहालयातले जे एकदम व्हॉट वी कॅन से एक्सपर्ट, दॅट एक्सपर्ट वॉन्ट टू सी दॅट पोएट्री रिटन बाय कवी केशवस्तुत. कवी केशवसुतांची तुतारी ही कविता आपल्याला बघायला मिळते, जी वन ऑफ द बेस्ट त्यांची कविता आहे, जी त्यांनी स्वतंत्रता चळवळीच्या वेळी आपल्या ज्या काही स्वतंत्र सैनिक असतील किंवा लोकांना प्रेरणा देण्यासाठी लिहिली होती. आपण आता आलोय मालवण बीचला. बाकीच्या तुम्हाला तरी सांगतो की इकडे येणं प्रेफर करू नका, क्लीन नाही आहे बीच आणि ॲनिवन जे पाणी आहे ते तुम्हाला आत जाण्यासाठी सेफ पण नाही आहे. गणपती पुढेपासून 19 किलोमीटर अंतरावर असलेलं जयगड या ठिकाणी हे जयविनायक मंदिर आहे. हे मंदिर जरी पुरातन नसलं तरी इथले सौंदर्य आणि वास्तुकला ही वाखाणण्याजोगी आहे. सकाळचा फक्त नाश्ता केला आहे, आम्हालाच खायला नाही इथे. आणि इथं लिहिले तलावच्या माशांना खाद्य देण्यास मनाई. जयगड हा किल्ला गणपतीपुळे येथून 10-12 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे आणि तिन्ही बाजूंनी सागरांनी घेरलेला हा किल्ला येथे शाल्मी ही नदी ही सागराला येऊन मिळते. त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षित असं बंदर म्हणून जयगडाला ओळखलं जातं. येथील सौंदर्य हे नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व सांगणारं 16व्या शतकातले संदर्भ देखील उपलब्ध आहेत, जेव्हा हा किल्ला विजापूरकरांनी बांधला होता. तर आता आपण आलेलो आहे लाईट हाऊसला, जो की जयगडवरून 7 किलोमीटर अंतरावर आहे. आणि बघूया लाईट हाऊसचा नजारा. चला. हे बघा आमच्यावर आता लाईट हाऊस इकडे काढा. हे लाईट हाऊस आहे. आता इथे एंट्री करता असलं भूती आहे ना. सो मित्रांनो, आजचा रत्नागिरीतला आमचा ट्रिपचा शेवटचा दिवस आणि आज आम्ही रत्नागिरीला जाणार आहोत. म्युझियम वगैरे जसं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही ठिकाणांचं काय तर डिस्क्रिप्शन देऊच. आणि आता आम्ही जातो आहे गणपतीपुळेला. परत एकदा दर्शन करून येऊ बाप्पांचं आणि त्याच्यानंतर ऑटो आल्यानंतर आम्ही काकांसोबत रत्नागिरीला निघू. Hello guys, there is a sudden change in plan. Actually, we supposed to conclude our trip. अरे एंडिंग करने वाले थे
प्लॅन एंड म्हणजे ट्रिप एंड झाली होती. आता आम्ही गणपतीपुळेला जात होतो दर्शनासाठी. लास्ट बाप्पांचं दर्शन करून निघूया म्हटलं. आम्ही बघितलं आता काय ते जेटस्की वगैरे चालू झालेले, वॉटर स्पोर्ट्स जे करण्यासाठी आलो तेच चालू झाले म्हटल्यावर हे खुशी. ऍटलीस्ट स्कुबा डायव्हिंग कॉम्प्रोमाइज केली आम्ही की ते नाही हे भेटणार आम्हाला. पण ठीक आहे ना, जेटस्की ते मोठ्या मोठ्या लाटांमध्ये जे जेटस्की जाणार होता तिकडे मस्त मजा येणार. म्हणजे आज लास्ट डेला ना वातावरण पण एकदम चांगलं झालेलं आहे आणि टुरिस्ट पण जास्त आलेले आहेत. त्याच्यामुळे ना इथे जेटस्की वगैरे वॉटर स्पोर्ट हळूहळू चालवून गेलेले आहेत. बघू शकता मित्रांनो, हे बघा मित्रांनो आता तयारी झालेली आहे जेटस्कीवर जायची. ही आमची जेटस्की इथं. आणि एक्सायटेड तुम्ही आमच्या तोंडावर बघू शकता. घरच्यांनी नाही सांगितलं होतं की पाण्यात जाऊ नको, पण हे बघा सेफ्टी आहे, सगळी सेफ्टी आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमचा मुलगा सुखरूप परत येणार. मी इथे यायच्या आधी बऱ्याच लोकांचे निगेटिव्ह रिव्ह्यू ऐकले होते की जरा ओव्हर चार्ज करताय वगैरे जेटस्कीचे, त्या 300 रुपये पर. खरं त्यांनी कन्सेशन दिलं आम्हाला थोडं यूट्यूब चॅनल सांगितल्यावर. पण विषय कसा आहे ना की जे अंबानीचे लोक म्हणजे अंबानीचे मुलं सेकंड टाईम थर्ड टाईम येत आणि ते म्हणतात की ओव्हर चार्ज करताय, तर त्यांच्यासाठी जे आहे ना हे टोटली रॉंग. फर्स्ट एक्सपिरियन्स घेण्यासाठी काय तुम्ही पैशांचं बघताय, एक क्वालिटी एक्सपिरियन्स आला आहे आम्हाला. अब हम माउंटेन ड्यू करने जा रहे हैं. ये देखिए कृष्णा घाबरट मैन. मी भी थोडा थोडा घाबरतो. थोडा समुद्रामध्ये कसं असतं ना, आपण नदीमध्ये पोहतो तिथे कसं पाणी असं वरती खाली होतं, त्यामुळे थोडं हा ते वापस जातं ना पाणी तेव्हा ओढतं. पाय जर तुम्ही व्यवस्थित ठेवले पाहिजे म्हणजे तुम्ही पडणार नाही माझ्यासारखे. घाबरत बिलकुल नाही. हा नाही अजिबात नाही. घाबरत नाही. मे बी इथं फिशिंग चालू आहे. मामा खाल नाही ते खायच्या साईडला त्याच्या स्केलमध्ये अडकलाय तो. बघा दिस क्रॅब इज सपोज टू थिंक मी कोणत्या दानवाच्या हातात आहे. हा दानव इकडे खाली घे. त्याला असं वाटत असेल माझा शेवटचा टाइम आता जवळ आलेला आहे, पण नाही मित्रा. तुला आम्ही हे भाई व्हेजिटेरियन आहे. मी व्हेजिटेरियन आहे. हा पहिले चिकन तोडणारा माणूस आता व्हेजिटेरियन झालेला आहे. कोण आहे? काय बोलतो परत जायला पण बाजूला देऊ का सोडून देऊ का दरम्यान शूटिंग ये आमचं जातोय खेकड्याला त्याच्या घरी पोहोच. आता ते चावण देऊ. यो दुसरा खेकडा जातोय त्याला सोडवायला. कुठे म्हणतो तो खेकडा जाणार त्याच्या घरी. पुढे माझे बोटे जर का भिजले ना तिथे थांबते. अरे इकडे कुठे आला आहे. वापस येऊन गेला इकडे. पण आता आलेले आहे रत्नागिरीच्या मत्स्यालयात. काय ते सागरी जीवशास्त्री संशोधन केंद्र मत्स्यालय व संग्रहालय. इसका काम नाही हो. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र जे म्हणजे आपण ॲक्वेरियम म्हणू शकतो एक लहानसं. हॅमरफिश नाही हॅमरफिश काय आपली इकडे पण फर्स्ट
opposite experience. New type of living organisms we can see here. काय मासा आहे हा? काय नेमकं काय करतो काय? बिलकुल माझ्यासारखं शांत आणि झोपाळू. भाऊ जॉब लागला का? प्लेसमेंट लागली का? काय टेन्शन नाही वाटत. हे भाई हे कॅटफिश भाई प्लेसमेंट लागली का? काय पॅकेज आहे? हा तोच ॲलिगेटर मासा जो असा मच्छी मासा विकला जातो. हे बघा मित्रांनो, पिंक कलरचा मासा, याची डिमांड नक्कीच हाय असणार आहे. जवळजवळ 6,000 रुपयाचा मासा असणार आहे. रशियन मासा. बघा मित्रांनो, मामाच्या रंगाचा मासा. हे बघा मामा आणि बिलकुल त्याच्या रंगाचा मासा, म्हणजे दोघं एकदम जोडे भाऊ वाटते. वाव. बाकी कशा उभ्या आडव्या फप्पी आता हा प्रवास तुर्तास येथे संपला होता, पण आता मात्र आमच्यासाठी कोकण फक्त एक ठिकाण नव्हतं, ती एक भावना होती, एक आठवण होती. या प्रवासात जे काही आम्ही पाहिलं, जे काही अनुभवलं, ते शब्दात मांडण्यासारखं नक्कीच नाहीये. इथल्या प्रत्येक लाटेनं काहीतरी सांगितलंय, प्रत्येक वाऱ्यानं एक नवी ऊर्जा दिली. निसर्गाचं कधीही न विसरता येणारं रूप आम्ही येथे पाहिलं, आणि इथल्या लोकांनी त्यांच्या प्रेमाने, त्यांच्या साधेपणाने आमचं मन जिंकलं. ते तर एक वेगळंच. वाटलंच नव्हतं की एवढीही चांगली लोक पृथ्वी तलावर आहेत. गणपतीपुळ्याच्या बाप्पांच्या चरणी जेव्हा अभिषेक केला, तेव्हा मनातल्या इच्छा त्यांच्याकडे सोपविल्या. आता त्या इच्छा पूर्ण झाल्यावर नक्की पुन्हा येते येईल, या शांततेत, या प्रेमात आणि या आठवणींमध्ये हरवायला परत एकदा. धन्यवाद कोकण, या सुंदर आठवणींसाठी.